मित्रांनो, जर का तुम्हाला 23 नोव्हेंबर 2025 चा पेपर क्रॅक करायचा असेल तर तुम्हाला 2024 चा पेपर एकदा पुन्हा बघावं लागेल. कारण की 2024 च्या पेपरमध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स हे थोडंसं वेगळं आलेलं होतं. यामध्ये अर्धा जो पेपर होता म्हणजेच मॅथमॅटिक्सचा 15 प्रश्न हे फुल्ली पीवायक्यू शी रिलेटेड होते, मात्र 15 प्रश्न हे वेगळे होते. आपण काय करत आहोत, या शॉर्ट्सच्या माध्यमातून एक एक प्रश्न तुमच्या पुढे शेअर करत आहोत आणि त्याचं योग्य ते सोल्युशन ट्रिक्सच्या माध्यमातून मी देत आहोत. आता अतिशय भन्नाट अशी ट्रिक्स आहे. प्रश्न मी वाचून दाखवतो. 96 क्रमांकाचा आहे. या ठिकाणी म्हणजेच बी क्रमांकाचा हा पेपर होता. या ठिकाणी बघा 8 पोत्यांमध्ये, किती पोत्यांमध्ये, 8 पोत्यांमध्ये अनुक्रमे 40 किलोग्राम, 25 किलोग्राम, 72 किलोग्राम, 69 किलोग्राम, 63 किलोग्राम, 58 किलोग्राम, 45 किलोग्राम, 38 किलोग्राम याप्रमाणे गहू आहेत. म्हणजे 8 पोत्यामध्ये गव्हांची त्यांनी मेजरमेंट दिलेलं आहे. मेजरमेंट म्हटल्यापेक्षा परिमाण दिलेले आहे. आता ते 8 पोत्यामधले गहू एका ठिकाणी टाकले, ती गव्हाची रास झाली म्हणजे धान्याची रास. मग पुन्हा त्याच्यापासून किती पोते भरायचे आहे, तर तो समान 10 पोत्यांमध्ये भरला. मग 8 पोते उघडवले आणि ते 10 पोत्यांमध्ये भरले. तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला गेला किंवा किती गहू भरला जाईल. ऑप्शन क्रमांक 1 41 किलोग्राम, सेकंड 38 किलोग्राम, थर्ड 39 किलोग्राम आणि फोर्थ आहे 40.5 किलोग्राम. अतिशय सोपी अशी ट्रिक्स तुम्हाला सांगतो. या ठिकाणी किती पोत्यांमध्ये तो भरला गेला, तर 10 पोत्यांमध्ये भरला गेला. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, 40 किलोग्राम 10 पोते म्हटलं की 40च्या मध्ये 1 पॉईंट द्यायचा. त्यानंतर आहे 25 किलोग्राम, 25च्या मध्ये 1 पॉईंट द्यायचा. त्यानंतर आहे 72 किलोग्राम, 72 म्हणजे 7.2. त्याच्यानंतर आहे 69 किलोग्राम 6.9. त्यानंतर आहे 63 किलोग्राम 6.3 आणि त्याच्यानंतर आहे 58 किलोग्राम म्हणजे 5.8 आणि त्यानंतर येतं 45 किलोग्राम म्हणजे 4.5 आणि थर्ड आहे 8व्या पोत्यामध्ये 38 किलोग्राम म्हणजे 3.8. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, सर्व याच्यामध्ये काय केलं, किलोग्रामच्या मध्ये आपण पॉइंट टाकलेला आहे. 10 पोत्यामध्ये भरला गेला की नाही, म्हणून मध्ये आपण एक पॉइंट टाकलेला आहे फक्त बस. आणि या पॉइंटची आपण बेरीज केली तर ते सरळ मित्रांनो 41.0 होते. तुम्ही करून बघा ना, 41.0. म्हणजेच याचा अर्थ तर प्रत्येक पोत्यामध्ये किती गहू भरला गेला, तर 41 किलोग्राम गहू भरला गेला. अतिशय भन्नाट अशी ट्रिक्स आहे. कारण की या प्रकारचे मी बरेचसे प्रश्न तयार करतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. याचा ऑप्शन क्रमांक 1 असं राईट आन्सर आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स.